Hello, student. We already started about food for all, our lesson number 12 from the EVS subject, and from the first video we learn about what are the different season for agriculture. आपण शेती कोणकोणत्या सीझन मध्ये करू शकतो, that we learned in the previous video. Now we are looking how agriculture work. Actually शेती कशी केली जाते किंवा what are the different प्रोसेसेस वी हॅव टू डू इन द ॲग्रिकल्चर. शेती करताना आपण कोणकोणती कामं केली पाहिजे किंवा कोणकोणत्या प्रोसेस त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, दॅट वी हॅव टू लर्न इन दिस व्हिडिओ. सो हाऊ द ॲग्रिकल्चर वर्क इज कम्प्लिटेड. एव्हरी फार्मर विशेष टू गेट अ गुड हार्वेस्ट. प्रत्येक शेतकऱ्याची काय इच्छा असते की त्याचे चांगलं पीक घ्यावं. अ गुड हार्वेस्ट प्रोव्हाइड्स अ गुड इन्कम. आणि जर चांगली शेती झाली, चांगलं धान्य आलं तर त्याच्यापासून शेतकऱ्याला काय मिळतो, चांगला इन्कम मिळतो. बिकॉज ॲग्रिकल्चर इज अ ऑक्युपेशन ऑफ मोस्ट ऑफ द पीपल इन अवर कंट्री. आपल्या भारतामध्ये बरेचसे लोक हा ॲग्रिकल्चर शेती हा व्यवसाय करतात, उत्पादन फॉर ॲज अ इन्कम सोर्स. सो इफ हार्वेस्ट इज गुड दे गेट गुड इन्कम. सो टू गेट गुड हार्वेस्ट, जर आपल्याला गुड हार्वेस्ट म्हणजे चांगले पीक उत्पन्न घ्यायचं असेल तर विच थिंग्स वी रिक्वायर्ड. फर्स्ट इज फर्टाईल लँड. फर्टाईल लँड म्हणजे सुपीक जमीन. अ लँड विच मोस्ट युजफुल और गुड फॉर द टेकिंग अ क्रॉप इन दॅट लँड. त्यामुळे त्या जमिनीमध्ये पीक घेण्यासाठी ती जमीन खूप चांगली पाहिजे. देन गुड क्वालिटी सीड्स. The seeds which we are using for the agriculture, आपण जर शेतीमध्ये पेरणीसाठी जे बी वापरणार आहोत ते काय असलं पाहिजे, गुड क्वालिटीचं बी असलं पाहिजे. देन फर्टिलायझर्स म्हणजे काय, खते. ते उत्पादन वाढवण्यासाठी आपण जे वेगवेगळ्या प्रकारची खते वापरतो ते चांगली असली पाहिजेत. देन पोषक द्रव्ये. देन अवेबिलिटी ऑफ वॉटर आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग water availability are the essential for the good harvest. Which things we need to good harvest? जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. फर्स्ट इज फर्टाईल लँड, देन गुड क्वालिटी ऑफ सीड, देन फर्टिलायझर्स अँड अवेबिलिटी ऑफ वॉटर. दीज आर 4 थिंग्स मस्ट बी देअर फॉर द गुड हार्वेस्ट. आता ह्या 4 मेन गोष्टींसोबत अजून कोणती गोष्ट गरजेची आहे. इट इज ऑल्सो नेसेसरी टू कॅरी आउट द टास्क ऑफ टिलिंग द लँड. ह्या सर्व गोष्टी आपल्याजवळ आहेत पण ऍक्च्युअल प्रोसेस इज प्रेझेंट इन अवर फील्ड. सो विच टास्क ऑफ टिलिंग द लँड. टिलिंग द लँड म्हणजे जमिनीची मशागत करण्यासाठी चांगल्या प्रकारची मशागत झाली पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं पीक घेऊ शकतो. सो हाऊ टू डू ऑल दीज थिंग्स that we are looking step by step. The crop in the field must be protected and harvested. The crop in the field must be protected. जे आपण शेतामध्ये जे काही धान्य घेणार आहोत ते चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवलं पाहिजे फ्रॉम द अदर ॲनिमल्स. अँड हार्वेस्टेड क्रॉप मस्ट ऑल्सो बी स्टोअर्ड सेफली. आणि जे आपण पीक घेणार आहोत ते घेऊन झाल्यानंतर ते चांगल्या ठिकाणी स्टोअर करून ठेवलं पाहिजे. ऑल दीज प्रोसेसेस आर इम्पॉर्टंट. जर ॲग्रिकल्चर प्रोसेस कॅरी आउट करायची असेल तर विच प्रोसेस वी हॅव टू फॉलो. फर्स्ट टिल्टिंग द लँड. जमिनीमध्ये त्याची चांगल्या प्रकारे मशागत करून उत्पादन घेतलं पाहिजे. देन वी हॅव टू प्रोटेक्ट द क्रॉप फ्रॉम द अदर ॲनिमल्स. देन आपण जे पीक उत्पन्न घेणार आहोत ते उत्पन्न घेऊन झाल्यानंतर ते चांगल्या जागी स्टोअर करून ठेवायचे. दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स. Then the population of our country is increasing and still the need of all the people are being met. This population of our country is increasing and still the needs of all the people are being met. This has been possible because of modern improved methods of agriculture. We know for the food we are depending upon the agriculture. आपण फूड साठी ऍग्रिकल्चर वरती डिपेंड आहोत. नाऊ our population is increasing. आपलं पॉप्युलेशन इन्क्रीज होते, लोकसंख्या वाढते आणि प्रत्येक माणसाला फूड रिक्वायर्ड आहे. अँड टू कम्प्लीट देअर नीड दिस ॲग्रिकल्चर इज प्लेइंग अ व्हेरी
मोस्ट इम्पॉर्टंट रोल बिकॉज ऑफ द मॉडर्न इम्प्रूव्ह टेक्निक. शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा होत गेल्या, त्यामुळेच काय झालंय, आता सुद्धा आपण फूड ही जी आपली नीड आहे ती कम्प्लीट करू शकतो. इवन दो आवर पॉप्युलेशन गेट इन्क्रीज, जरी आपली लोकसंख्या वाढलेली असली तरी सुद्धा. सो नाउ वी आर लुकिंग फर्स्ट व्हॉट इज अ ट्रॅडिशनल टेक्निक ऑफ ऍग्रिकल्चर. पूर्वी ऍग्रिकल्चर कोणत्या पद्धतीने केलं जात होतं, दॅट वी हॅव टू लर्न फॉर. दिस इज अवर ट्रॅडिशनल मेथड. अजूनही बऱ्याच ठिकाणी ट्रॅडिशनल मेथड यूज केली जाते फॉर in some of the villages this method is also follow. In our region we are following this traditional method. आपण अजून सुद्धा आपल्या इकडे सुद्धा ट्रेडिशनल मेथड, जी जुन्या पद्धतीने शेती करत आलोय त्याच पद्धतीची शेती करतो. नाउ वी आर लुकिंग दिस. इन द ट्रेडिशनल मेथड ऑफ ऍग्रिकल्चर फ्लफिंग, टिलिंग एक्सेट्रा वेअर डन विथ द हेल्प ऑफ अ ऑक्सेन. काय करायचंय, जमिनीची मशागत, नांगरणी ह्या सर्व गोष्टी आपण कोणाच्या मदतीने करायचो, विथ द हेल्प ऑफ ऑक्सेन. ऑक्सेन म्हणजेच काय, बैलाची जोड, आपण त्याला जोत म्हणतो मराठीमध्ये. 2 बैल यूज करून आपण त्याच्यावरती नांगर यूज करून आपण जे जोत तयार करतो त्याच्या मदतीने आपण काय करायचो, प्लफिंग, टिलिंग, जमिनीची मशागत, पेरणी, नांगरणी ह्यासारख्या गोष्टी आपण काय करतो, विथ द हेल्प ऑफ ऑक्सेन, बैलांच्या मदतीने आपण करतो. अ मोट, a huge leather bag driven with the help of an oxen was used to draw water from the well. पूर्वी काय करायचंय, आता आपण मोटर पाईप यूज करतो, पंप यूज करतो, पण पूर्वी जुन्या काळी काय करायचंय, एक मोठी ह्यूज लेदर बॅग, एक चामड्याच्या पट्ट्यासारखी एक मोठीच्या मोठी बॅग असायची आणि त्याच्या मदतीने विहिरीतून पाणी बाहेर केलं जायचं विथ द हेल्प ऑफ दिस ऑक्सेन. ऑक्सेन काय करायचे, तो जो बेल्ट असायचा तो खेचायचे आणि त्याच्या मदतीने विहिरीतील पाणी शेतामध्ये प्रोव्हाइड केलं जायचं. हार्वेस्टिंग, थ्रेशिंग एक्सेट्रा वॉज डन बाय मेंबर्स ऑफ द फार्मर्स फॅमिली देमसेल्स विथ द हेल्प ऑफ ऑक्सेन. नांगरणी झाल्यानंतर, पेरणी झाल्यानंतर, लावणी या सर्व गोष्टी, नांगरणी, पेरणी ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑक्सेनच्या मदतीने करायचो. त्याच्यानंतर लावणी, त्याच्यानंतर मळणी ह्या सर्व गोष्टी आपण काय करतो, जो कोण फार्मर असेल त्याच्या फॅमिली मेंबर करतात विथ द हेल्प ऑफ ऑक्सेन. हाऊएव्हर फार्मर्स नाऊ कॅरी आउट ऑल दिस टास्क विथ द हेल्प ऑफ मशीन्स. वी ऑलरेडी नो. आता आपण बघितलंय की जमीन नांगरण्यासाठी सुद्धा ट्रॅक्टर आलेत. देन पूर्वी काय करायचे, असं जोत, नांगर यूज करायचे, पण आता काय करतायत, जमीन नांगरण्यासाठी वी आर युझिंग अ ट्रॅक्टर. त्याच्यानंतर टू कट अवर क्रॉप, जे क्रॉप आपलं ग्रो झालंय ते झाल्यानंतर कट करण्यासाठी पण सुद्धा मशीन यूज आहेत, केल्या जातात सध्या. त्याच्यानंतर मळणी, झोडणी ह्या सर्व गोष्टींसाठी आता काय करतो आपण, वी आर युझिंग अ मशीन. सो बिकॉज ऑफ दिस न्यू टेक्नॉलॉजी प्रेझेंट इन अवर ऍग्रिकल्चर वी आर कम्प्लिटिंग अवर नीड ऑफ फूड. So this is a traditional agriculture technique used for the agriculture. Thank you.